महाराष्ट्राच्या CET परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झालेले आहेत। मी या व्हिडिओमध्ये 2024 ते 25चे CET परीक्षेचे एग्जाम आणि सिलेबसचं पॅटर्न काय आहे, एग्जाम डेट काय आहे याच्याबद्दल मी सांगणार आहे। द महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट MST CET is an annual state level examination for the first year engineering and technology degree courses. The Commissioner of the State CET Sales Service as the component authority observing the MSCIT exam and selecting candidates for admission to 4-year full-time undergraduate degree program in engineering and technology. 12वी नंतर पुढील उच्च शिक्षणासाठी राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षाचे CET संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 मध्ये प्रवेशासाठी मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने विविध शिक्षणक्रमाच्या CET परीक्षा घेतल्या जातील, असे CET कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे। सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली MHT 12वी CETची परीक्षा संभाव्य वेळापत्रक 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 दरम्यान घेतली जाणार आहे। विद्यार्थ्यांना परीक्षाची तयारी करता यावी या उद्देशाने CET सेलतर्फे CET परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जात असते। इयत्ता 12वी आणि पदवी अभ्यासक्रमाच्या आधारे अनुक्रमे पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाते। तर सर्व संभाव्य तारीखा अशा आहेत: B.Ed M.Ed 3 वर्ष 2 मार्च, M.Ed CET 2 मार्च, MPED 3 ते 3 मार्च, B.Ed जनरल 4 ते 6 मार्च, MBA MMS 9 ते 10 मार्च, मार्च 11 मार्च, MHSCET 11 मार्च, LLB 3 वर्ष 12 ते 13 मार्च, BSc नर्सिंग 5 मे, MCA 15 मार्च आणि CET 16 ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे। तर आता मी CETचं पॅटर्न काय असेल एक्झामचं ते सांगणार आहे। लास्टपर्यंत बघा, कंटिन्यू बघा। सर्व CET एक्झाम डेटची ही PDF फाईलची लिंक, पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, लिंक व्हिडिओच्या शेवटी। मित्रांनो, 2024 साठी 3 पेपर असणार आहेत आणि मल्टी पेपरचं बी तुम्हाला ऑप्शन असणार आहे आणि प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा असेल। देअर विल बी नो निगेटिव्ह मार्क, निगेटिव्ह मार्क नसणार नाही। या तक्त्यामध्ये दिलेलं आहे, बघा तुम्ही मार्क कसे कसे आहेत, कितीला किती आहेत, तुम्ही हे व्यवस्थित बघा। मित्रांनो, तुमच्या 12वीच्या संपूर्ण सिलेबसवर आधारितच ही परीक्षा आहे। तरी मित्रांनो, सब्जेक्ट वाईज युनिटनुसार काय सिलेबस असेल तुम्ही हे एक वेळेस बघून घ्या।